श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 साठी मिथुन राशीचे राशी भविष्य. जानेवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर अश्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. जानेवारी 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार संपूर्ण महिना शनी मिथुनच्या राशीत 10व्या घरात असेल, त्यामुळे कामात कठोर परिश्रम करावे लागतील. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र देखील 7व्या घरात असतील आणि गुरु जो वक्री आहे त्यांच्यावर दृष्टिक्षेप करेल, ज्यामुळे व्यवसायात अशांतता निर्माण होईल. तुम्हाला भागीदारी सोबतचे तुमचे संबंध सुधारण्यावर देखील लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण त्यांच्यासोबत वारंवार होणारे चढउतार संबंधामध्ये तणाव निर्माण करतील, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायावर परिणाम होईल. नव्या घरात राहू असल्याने लांब प्रवास फायदेशीर ठरू शकतात आणि लांब प्रवास करण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर अनेक समस्या उद्भवू शकतात. आरोग्याच्या समस्या तुम्हाला, जोडीदाराला आणि तुम्हाला त्रास देऊ शकतात. कौटुंबिक वातावरण अस्थिर आणि त्रासदायक असू शकते. हे सर्व असूनही तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच हा महिना प्रेमविषयक बाबीसाठी चांगला असू शकतो. किरकोळ समस्यानंतर प्रेम वाढेल आणि प्रेम होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तुम्हाला मित्राकडून पाठिंबा मिळेल. आव्हानांना तोंड दिल्यानंतर विद्यार्थ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता असेल. कामाचे ठिकाण. मासिक राशीफल 2026 नुसार करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी कठीण असेल. संपूर्ण महिना शनी 10व्या घरात असेल. 10व्या घराचा स्वामी गुरु पहिल्या घरात वक्री असेल आणि 6व्या घराचा स्वामी मंगळ तुमच्या 7व्या घरात सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या सोबत असताना असेल. यासाठी तुम्हाला कामावर कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. तुमच्या कामाचा दबाव सातत्याने वाढत जाईल, ज्याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या शब्दाकडे जास्त लक्ष देणार नाहीत आणि म्हणूनच तुमच्या त्यांच्याबद्दल काही तक्रारी असू शकतात, परंतु तुमच्या कामात टिकून राहा. केवळ यामुळे यश मिळू शकते. महिन्याच्या सुरुवातीला 7व्या घरात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र ग्रहाची उपस्थिती, गुरु आणि शनीचा प्रभाव यामुळे तुमच्या व्यावसायिक भागीदारासोबतचे संबंध ताणले जाऊ शकतात. हे संबंध सुधारणे आवश्यक आहे, अन्यथा व्यवसायात चढ उतार येतील आणि समस्या उद्भवू शकतात. या महिन्यात तुम्ही मोठे व्यावसायिक निर्णय घेणे टाळावे. 13 तारखेला शुक्र, 14 तारखेला सूर्य, 16 तारखेला मंगळ आणि 17 तारखेला बुध ग्रह व्यवसायातील कोणत्याही समस्या सोडवतील आणि तुम्हाला यश मिळवून देतील. तसेच तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवावे आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळावे. आर्थिक परिस्थिती. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील. किरकोळ खर्च होतील, पण उत्पन्नात चांगली वाढ होईल. तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही याची खात्री करेल. यानंतर 13 तारखेला शुक्र, 14 तारखेला सूर्य, 16 तारखेला मंगळ आणि 17 तारखेला बुध 8व्या घरात असल्याने नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा पैसे वाया जाऊ शकतात आणि तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसे दुसरीकडे अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आर्थिक मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त लपवलेले धन किंवा वारसा मिळण्याची शक्यता असू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. महिन्याच्या उत्तरार्धात व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यावसायिक क्रियाकलापापासून पैसे कमावता येतील. लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे आर्थिक लाभाचे मार्ग उघडतील आणि तुम्हाला आर्थिक आव्हानावर मात करता येईल. 11व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला 7व्या घरात आणि नंतर 8व्या घरात प्रवेश करत असल्याने सुरुवातीला व्यवसायातून आणि नंतर अज्ञात स्रोताकडून अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य. मासिक कुंडली 2026 नुसार हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा कमकुवत असण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 7व्या घरात सूर्य, मंगळ आणि शुक्र सोबत असेल आणि वक्री गुरुच्या प्रभावाखाली असेल आणि 10व्या घरात असलेल्या शनी देखील तुमच्यावर दृष्टी ठेवेल. अशा प्रकारे तुमच्या राशीच्या स्वामीवर 5 ग्रहांचा प्रभाव आणि तुमच्या राशीच्या स्वामीच्या असतामुळे आरोग्यात चढ उतार होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धातही सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र 8व्या घरात राहतील, ज्यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्या आणखी वाढू शकतात. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत आणि तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये अत्यंत सावधगिरी आणि दक्षता बाळगावी लागेल. जर तुम्ही शिस्तबद्ध जीवन जगले नाही, तुमच्या आहाराकडे लक्ष दिले नाही आणि बाहेर जास्त जेवले तर आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. या महिन्यात तुम्हाला पोटाच्या समस्या, अग्नितत्वाच्या वाढीमुळे होणाऱ्या पित्त प्रकृती संबंधित समस्या आणि शारीरिक दुखापतींचा सामना करावा लागू शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात खूप काळजीपूर्वक वाहन चालवा. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैवाहिक जीवन. विवाहित लोकांसाठी 7व्या भावावर 6 ग्रहांचा प्रभाव वैवाहिक जीवनासाठी अनुकूल नाही. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. तुमच्यात मतभेद असू शकतात, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक नात्यात कटुता वाढू शकते. तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे
महिन्याच्या उत्तरार्धात 8व्या भावावर 4 ग्रहांचा प्रभाव तुमच्या सासरच्या लोकांसोबतच्या नातेसंबंधात चढ उतार आणू शकतो, परंतु तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते सुधारण्यास सुरुवात होईल. कौटुंबिक जीवन. मासिक कुंडली 2026 नुसार जर आपण तुमच्या कौटुंबिक जीवनाकडे पाहिले तर महिन्याच्या सुरुवातीला मंगळ दुसऱ्या भावावर दृष्टिक्षेप करेल आणि महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या दुसऱ्या भावावर दृष्टिक्षेप करतील, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी अनेक मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात, परंतु काही सकारात्मक घडामोडी देखील होतील, ज्यामुळे कुटुंबात आनंद येईल. लग्न किंवा शुभ समारंभ देखील निर्माण होऊ शकतात. तुमच्या सासरच्या लोकांसोबत तुमचा सुसंवाद सुधारू शकतो, परंतु काही कटू गोष्टी देखील कधीकधी उद्भवू शकतात. संपूर्ण महिनाभर शनी महाराजांची नजर 4थ्या भावावर राहील. 4थ्या भावाचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 7व्या भावात आणि 17 तारखेपासून 8व्या भावात असेल. यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या आईला आरोग्याच्या समस्या येऊ शकतात आणि काही कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात, ज्या तुम्ही तुमच्या बुद्धीने हाताळू शकाल, परंतु तुम्हाला सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील. 3ऱ्या भावात केतूच्या उपस्थितीमुळे तुमच्या भावांना किंवा आणि बहिणींना किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागेल. 8व्या भावात मंगळाचे प्रवेश उत्तरार्धात तुमच्या भावांना आरोग्य किंवा शारीरिक समस्या देखील निर्माण करू शकतात, म्हणून त्यांची काळजी घ्यावी. उपाय आहे, तुम्ही दररोज श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे, मंगळवारी रक्तदान करावे, शनिवारी श्री शनिदेवजी महाराजांची पूजा करणे फायदेशीर ठरेल, गुरुवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता पाणी अर्पण करणे फायदेशीर ठरेल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.